Thank you.
Hare
संसारी धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी लटिके वचन नाही देही उदासीन येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी मधुरावाणी होती मधुरावाणी होती तुका म्हणे भावपोटी येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो कुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास जयांची क्रिया स्मरण होय सकळ विधीची अधिकरणतेची वंदो श्री गुरुचरण ते नमस्कार आता मनोजव मारुते तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता मोरिष्ठम वातात्मजे वानरायुध्ये मुख्यम श्रीरामदूतं चरणं प्रपदे समचरण साधनिलामुदाभं जगन्नियत पाणी मंडना मंडनानं तरुण तुलसी माला कंजरं कंजनेत्रं श्रीधवलाशं विठ्ठलं चिंतयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादू पावन दारू चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा विरो मस्तक माझा पायावरी या वार करी संतांच्या धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी अखिल कोट
ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा त्यांचे दरबार असणारे श्री संत ज्ञानोबा राय त्यांची स्त्री असणारी बोलोबा पुत्र कनकाई पुत्र नवे नवी या विशाल संप्रदायाच्या तलस्थानावर विराजमान असणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्यगुरु असणारे पंचमवेद निर्माते महाराष्ट्र भूषण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा सर्वांच्या पाठातला आणि गोड असा गाण्यातील अभंग संत प्रकरणातील आणि संतांचं लक्षण आणि स्वरूप सांगणारा अभंग आज तुमच्या समोर सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगावर बोलण्याच्या पूर्वी अल्पसा परिहार श्री क्षेत्र म्हणजे या गावामध्ये बऱ्याच दिवसापासून चालत आलेला हा अखंड भव्य दिव्य कार्यक्रम सप्ताह चालू आहे. त्या सप्त्यातील आज 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या एका छोट्याशा व्यक्तीकडे सुपूर्द केलेला आहे. या ठिकाणी किन निमित्ताने तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे श्री संत हरिभक्त परायण रघुनाथ महाराज आणि हुलसूरकर यांची हे समाधिस्थ सोहळ्यानिमित्त आणि असे असणारा हा भव्य दिव्य सप्ताह आणि सुरुवात झालेला आहे महाराज. आणि या सप्त्याला बरेच या ठिकाणी आवर्जून सर्व मंडळी उपस्थित आहेत आणि असं एवढं भव्य दिव्य स्वरूपाचं सप्ताह करणं म्हणजे आपलं काहीतरी परम भाग्य आहे, परम पुण्य आहे. या सप्ताहाला लाभलेले सगळे हरिभक्त परायण या ठिकाणी दिवसभर शेतात काबाड कष्ट करायचं, मग संध्याकाळी धोंडोपंत दादासाहेबांची सेवा म्हणून एक सेवाधारी म्हणून करायचंय महाराज. या ठिकाणी लाभणार आहे आमचे सुरेश महाराज आणि त्यांचा काल्याचा कीर्तन त्यांनी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि तसेच विनेकारी बाबा आहेत माझ्यासोबत आले, आमचे हनुमंत महाराज आहेत आणि तसेच या ठिकाणी गावात दाबक्यातली सर्व भजनी मंडळी उपस्थित आहेत. मामा महाराजांनी सुंदर प्रकारचे चाल गायलेला आहे आणि तसेच आमचे हरिभक्ती परायण बालाजी महाराज कळंदाळकर या ठिकाणी उपस्थित आहेत. पप्पाजी कुठे गोटकुळ नाव काय ज्ञानेश्वर महाराज गोटकुळ या ठिकाणी सुंदर प्रकारचं वादन आहे महाराज. सर्व भजनी मंडळी आहेत, बाळ गोपाळ आहेत आणि या ठिकाणी माझ्या आणि असे असणारे सर्व पेटी मास्तर या ठिकाणी उपस्थित आहेत. परंतु सर्वांच्या समोर गुरुतुल्य असणारे आमचे हरिभक्त परायण शिवाजी महाराज भवानी बिजलगावकर या ठिकाणी त्यांनी उपस्थित आहेत. एकदा सर्व आणि मनोभावे सेवा आणि युट्यूब चॅनल आणि भालकी आणि त्यांचं या ठिकाणी मोठ्या नाव बी तसंच आहे मनोभावे आणि भावनेनं मनानं आणि त्यांचा हा कार्यक्रम आणि असा असणारा युट्यूब चॅनल सुद्धा या ठिकाणी आहे. आणि सर्व जमले आमच्या हरिभक्त परायण मायबापांच्या दर्शनाचा योग आला आणि म्हणून या ठिकाणी परम भाग्य आहे माझं का श्री संत रघुनाथजी महाराज यांच्या समाधी सोहळ्या निमित्तानं आणि असा भव्य दिव्य एक संतांचं कार्यक्रम आहे आणि त्या संतांच्या कार्यक्रमामध्ये माझ्यासारख्या एका छोट्याशा व्यक्तीचं नंबर लागणं म्हणजे परम भाग्य महाराज. आणि माईक सिस्टम इथले बाकी माईक सिस्टम चांगली आहे महाराज. त्या चरणी एकदा साष्टांग प्रणिपात करतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. या अभंगामध्ये श्री जगद्गुरु तुकोबाराय धन्यता देतात. तर कुणाला धन्यता देतात हे आपल्याला थोडं पाहायचं आहे. आपण धन्यतेकडे जायचं आहे. सुंदर प्रकारचं मंडप आहे, सुंदर प्रकारचं या ठिकाणी निवेदन आहे. सर्व या गावकऱ्याला धन्यवाद देतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी धन्यता देतात. कुणाला देतात? जगद्गुरु तुकोबारायांनी एकदा समाजावर लक्ष घातलं. या समाजामध्ये जगद्गुरु तुकोबारायाला 4 प्रकारचे जीवन आढळून आले. बघा 4 प्रकारचे जीवन आढळून आले. तर कोणते जीवन? एक धिक जीवन आहे, एक निंदे जीवन आहे, एक स्तुत्य जीवन आहे, चौथा म्हणजे धन्य जीवन आहे. हे 4 प्रकारचे जीवन जगद्गुरु तुकोबारायाला आढळून आले. मग त्यावेळेस आता धिक जीवन कुणाला म्हणावं, निंदे जीवन कुणाला म्हणावं, स्तुत्य जीवन कुणाला म्हणावं, धन्य जीवन कुणाला म्हणावं हे आपण थोडकं पाहायचं आहे. आता धिक जीवन कुणाचं? विषयी पामर जीवाचं म्हणजे धिक जीवन आहे. आणि विषयी कुणाला म्हणावं, पामर कुणाला म्हणावं? तर आमचे गुरुवरी चंद्रशेखर महाराजांच्या वाक्यातून सांगायचं झालं, जो विषयाचा जो भोग भोगतो त्याला विषयी म्हणावं आणि विधी निषेधाचा भाव बाजूला ठेवून सांभाळतो त्याला पामर म्हणावं. म्हणजे विषयी पामर एकातच मोडतात. म्हणजे विषयी पामर असे एक महाराज, त्याला देव नाही, धर्म नाही, काही नाही.
मग तशा लोकांना विषयी पामर म्हणतात. देवधर्म सांदी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजतसे. त्याला देव नाही, धर्म नाही, काही नाही, अशा माणसाला विषयी पामर म्हणतात. आणि त्याचा मात्र तुकोबारायांनी धिक्कार केलेला बघा. शास्त्रकारांनी धिक्कार केला. कुणा कुणाचा धिक्कार केला तर त्या ठिकाणी सांगता शास्त्रकारांनी असं सांगतो की बाबा त्यांच्या कुळाचा धिक्कार केला, त्यांच्या आत्म्याचा धिक्कार केला, त्यांच्या परिवाराचा केला, त्यांच्या शेताचा केला, त्यांच्या 3-4 मजली महाडीचा केला, त्यांच्या कुळात सर्वांचा त्या ठिकाणी धिक्कार केलेला आहे. का? शास्त्रकार सांगतात दिक कुलम दिक कुटुंबंच दिक ग्रहण दिक सुतंच दिक आत्मानं दिक शरीरंच श्री केवलम पराग्रहम. दिक कुलम त्याच्या कुळाचा धिक्कार, दिक कुटुंबांच त्याच्या कुटुंबाचा धिक्कार, दिग्ग्रहण त्याच्या घराचा धिक्कार, त्याच्या परिवाराचा धिक्कार, त्याच्या आत्म्याचा सुद्धा. आणि शास्त्रकारांनी धिक्कार केलेला आहे बघा. कुणाचं? विषयी पामर जीवाचं. आता हे शास्त्रकारांनी सांगितलं आहे. तुकोबारायांनी बऱ्याच लोकांचा धिक्कार केलेला आहे बघा. तुम्हाला ज्यानं गाता वाचतो त्याला सगळा अनुभव आहे महाराज. तुकोबारायांच्या गात्यामध्ये एक अभंग असा येऊन गेलेला बघा. 5 चरणाचा अभंग आहे. तुका फक्त म्हणून जातो. त्या अभंगामध्ये आपला कुठं ना कुठं नंबर लागू शकतो. आता बघा कसा आहे. तुकोबाराय स्पष्ट सांगितलं आहे. दिग्गजने ज्याचे पाहिले अधीन परलोकी मान नाही ऋणी. दिग्गजने ज्याचे लोभावरी मन अतीत पूजन घडीचिना. दिग्गजने दया आळस निद्रा फार आम्ही हार अघोरिया. दिग्गजने दया तुरे म्हणा लागी साधूपणा. तुका म्हणयायसे दिक झाले लोक निंदक वादक नरकाती. वादक म्हणजे आमचे ज्ञानेश्वर महाराज नाही. हे वादक नाही, वाद लावणारे लोक सरळ कुठं जातात? नरकाला जातात. फेटा बांधून, कमर बांधून, धोतर घालून आणि कीर्तनकार जर दुसऱ्याची जर निंदा करायला लागला तर सरळ नरकात जातो महाराज. मग निंदक वादक नरका जाती. वाद लावणं फार सोपं आहे हो. वाद लावायला काही वेळ लागत नाही महाराज. काही काही लोकांना भांडण लावायला लई उल्हास असते. भांडण लावायला काही कोर्स करावा लागत नाही, काही नाही. एक दोघं चहा पीत बसले होते. चहा पीत नव्हते. त्यांना म्हणते मला पाहिजे, ह्याला म्हणते मला पाहिजे. दोघं चहा तू पाहिजे मी पाहिजे म्हणण्यामध्ये आणि दोघ नवरा बायको तिकडून सायकल मोटर आली. येत असता ह्याला म्हणते तुला मी चहा नाही, डबल चहा पाहिजे. तो फक्त त्यांच्यात भांडण लाव. वाद लावायला कौशल. त्याला म्हणलं का वाद लावायला तर कोर्स करायला लागते का म्हणा. आत्ता लावतो म्हणा. काय काय म्हणे ते दोघं येऊन थांबले. कुठं चालाव? राम 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 राम. कुठं चालाव? चालू म्हणजे असं कीर्तनाला. बरं बरं बसा म्हणे. उभा टाकले. त्यावेळेस त्यांना एकटा म्हणला ही कोण आहे तुमच्या मागची? त्यांना म्हणला माझी पत्नी आहे. बरं बरं. ही जर पत्नी आहे तर भालकीमध्ये काल कोणाला घेऊन फिरत होतात तुम्ही? झाला की नाही वादाचा विषय? काय आहे का मला शुल्क आहे. वाद लावण्यासाठी काही वेळ लागत नाही. म्हणून असे वाद लावणारे कुठं जातात? सरळ नरकाला. आता तुकोबारायचं बघा. पहिल्या सुरुवातीपासून थोडं तुम्हाला सांगून जाईल. दिग्गजने ज्याचे पाहिला अधीन, ज्याचं जीवन बायकोच्या अधीन आहे त्याच्या संसाराला तुकोबाराय धिक्कार केलेला आहे. बायकोचं कोण ऐकत नाही पेटी मास्तर? बायकोचं कोण ऐकत नाही महाराज. बायकाचं सर्वजण ऐकावं लागतंय. पण तुकोबारायचे शब्द मार्मिक आहेत. काय म्हणतात तुकोबाराय? पाहिले अधीन. बस बसला, उठ उठला, चल की चला. म्हणजे अधीन जो व्यक्ती आहे त्याचं तुकोबाराय धिक्कार केलाय. त्याला मान कुठं नाही, परलोकी मान नाही. दोन्ही त्याला वर विमान नाही ना खाली विमान नाही. आता बघा दुसरं चरण. दिग्गजने दया. दिग्गजने ज्याचे लोभावरी मन. जो लोभी आहे, कंजूस आहे. आता तुमच्या भाषेत काय म्हणतात की आमच्या महाराष्ट्रामध्ये त्याला हलकट म्हणतात. हलकट माणसाला कुठंच किंमत. लई लोभी हलकट होता तो. मक्की ज्यूस तुपात माशी पडलं तरी माशीच्या पायाला तूप वाया जाऊ देत नाही. त्याला म्हणतात हलकट. एवढा मोठा धर्मकार्य आहे, कधीच त्या धर्मसत्याला पट्टी देत नाही. पुण्या धर्म कार्यामध्ये पुढे होत नाही. होणाऱ्याला होऊ देत नाही. आणि होणाऱ्याचे पाय धरून म्हणल्याशिवाय राहत
कंजूस, हलकट, लोभी, इतके लोभी आहेत महाराज माणसं, पैशासाठी इतके लोभी आहेत, पैसा पैसा करून मरणारे. आता ठिकाण नाही तर काय, तुम्हाला छोट उदाहरण सांगतो मी, तुम्हाला कळेल. आमच्या गावामध्ये एक माणूस धोतर घेत होता पैसे, कळावं सांगतो बरं. एका कोण्या गात्यात नाही काही मात्यातला धोतर घेतलं. धोतर पैशाने घेतल्यामुळं धोतर लेवत 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 नेसत 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 जुनं झालं, फाटत आलं. बालाजी महाराज फाटत आल्यावर टाकून द्यावं पण त्याला काय केला, धोतराची लुंगी शिव. आता लुंगी शिवल्यावर लुंगी किती दिवस नेसणार, एक पदर तर दोन पदर करून घातला, ती लुंगी फाटत आली म्हणून टाकावं का नाही, त्याला त्या लुंगीचा बरमुडा शिव. बरमुडा लेवला लेवला टाकावं का नाही, टाकला नाही महाराज. घरामध्ये कार होती, ते कार काच पुसायला केला त्याचा कपडा. पण आता कपडा फाटत आलं, वल्ल झालं, वाळलं झालं, वल्ल झालं, टाकावं का नाही महाराज, टाकला नाही. हो, त्याच्या घरामध्ये म्हैस गेली होती, त्या वंटरला दावा केला. दावा केला, दावा करून ते दावा वंटरला बांधला. बांधत बांधत तुटत आलं. एका दिवशी तुटलं, तुटल्यावर तर टाकावं का नाही महाराज, टाकला नाही. ते सकाळी सकाळी त्याला जाळलं आणि त्याची राख होती की नाही, त्या राखानं जातात अशी पासून. माझा उदाहरण एवढाच महाराज, असा जर लोभी असेल, असा हलकट माणूस असेल, त्याचं तुकोबारा धिक्कार नाही तर काय करतात. दिग्गजीने ज्याचे लोभावरी मन, अतित पूजेन घडीची नाम. अतिथीचं मान सन्मान आहे. आपल्या धर्मामध्ये धर्मशास्त्र काय सांगते, अतिथी देवो भव म्हणलेला आहे. मग अतिथीचं पूजन केलं पाहिजे. लोभी दिग्गजीने जया, आळस निद्रा भार. जो आळशी आहे तो जास्तच खातो, जो जास्त झोपतो, लई आळशी आहे, जास्त आळशी आहे. आळशी लोकांचा सुद्धा तुकोबाराने धिक्कार केलेला आहे. आळशी राहायचं नाही. या कलियुगामध्ये फक्त काम केलं पाहिजे महाराज, कमवलं पाहिजे, काहीतरी कमवलं पाहिजे, धन कमवलं पाहिजे. आळशी राहण्यामध्ये मजा नाही. ज्याच्याकडे धन आहे त्याच माणसाला किंमत आहे, म्हणून धन कमवलं पाहिजे. परंतु एका ठिकाणी महाराज सांगतात, अरे धन कमवा, पैशाचा खिशात खळखळाट असायला पाहिजे. काय म्हणतात, पैशाचा खिशात खळखळाट असायला पाहिजे, पण त्याच्या मागे कुणाचा तळतळाट नसायला पाहिजे. त्या पैसा मागे कुणाचा तळतळाट राहू नये. मग तुकोबारा म्हणतात, मग कसं धन कमवा, धन उत्तम व्यवहाराने कमवा आणि थोडकं तरी दान करायला शिका. चांगल्या मार्गाने कमवलेल्या धनाचंच दान द्या.
दुसऱ्या उगाच 2 नंबरच्या धनाचं 2 नंबरच्या कमाईचं दान देऊ नका. चांगल्या कमाईचं दान द्या. उगा एकाची मुंड्या मोडायचं, इकडे आणून पंक्ती द्यायचं. खाणारा बी तसाच, देणारा बी तसाच. आणि त्या खाण्यामुळे आपलं वाईट होते म्हणा. सांगू का एक आता विषय निघाला मग सांगून जातो. मी काही पाठ करून आले नाही. आपलं चांगलं व्हावं वाटत असेल तर काय केलं पाहिजे? आपल्या जीवनामध्ये आपलं चांगलं व्हावं वाटत असेल मला, आपलं चांगलं व्हावं, आपला संसार चांगला व्हावं, तर त्या संसार चांगला होण्यासाठी आपले आचार कसला पाहिजे? चांगला पाहिजे. तुम्ही थोडं लक्ष द्या. आपलं संसार चांगलं होण्यासाठी आपलं आचार चांगलं पाहिजे. मग आपलं आचार चांगलं होण्यासाठी आपले विचार चांगले पाहिजे. पण आपले विचार चांगले होण्यासाठी आपल्या शरीरात रक्त चांगलं पाहिजे ना. मग आपल्या शरीरामध्ये रक्त चांगलं येण्यासाठी खाणं चोरून आणलेले नाही महाराज. मग जसं ज्याचं खाद्य आहे तसं त्याचा संसार आहे. म्हणून चांगलं खात जा आणि ते चांगलं दान देत जा. मग असं आळशी राहून चालत नाही महाराज. बरेच लोक आळशी होऊन गेले. आता सरकार आळशी बनवले लोकांना. काही बी फुकट द्यायला लागले. लोक आळशी बनले, काम करायची नेत नाही. म्हणून आळशी राहू नका आणि जास्त झोपू नका. जास्त झोपलेला बी योग साधत नाही आणि जास्त चेवी राहिले त्याला बी योग साधत नाही. निमित्त मध्ये राहिलं पाहिजे. तुकोबारा सांगतात युक्ताहार विहार नेम इंद्रियासी सार नसावे वासर निद्रा बहुवासन. चांगलं खाल्लं पाहिजे, थोडंच खाल्लं पाहिजे, झोपलं पाहिजे, पण निमित्तामध्ये झोपलं पाहिजे. उगा रात्रंदिवस झोपणं वेगळं महाराज कुंभकर्णासारखं. म्हणून झोप सुद्धा चांगली असायला पाहिजे. जास्त झोपायचं नाही, जास्त चेवी राहायचं नाही. काही काही लोक इतके झोपतात, इतके झोपतात, उठे अभ्यास कर अहं म्हणजे आजोबा कुठं झोपते अशा त्याला झोपाळू माणसाला सुद्धा योग साधत नाही. म्हणून एकजीने जया आळस निद्रा पार अमिता हार अघोरिया. ज्यानं जास्त खातंय त्याचा सुद्धा तुकोबारा धिक्कार करतात. जास्त कुठं खाओ, आजच्या पंक्तीला खाओ, घरात कमी खाओ नाही महाराज. जास्त खायचं नसतं, निमित्त मध्ये खायचं असतं. मग धिकजीने दया, धिकजीने ज्याचे विवेक वैराग्य झुरे माना लागी साधूपणा. मला साधू म्हणा, मला संत म्हणा. असे काही लोक बरेच होऊन गेले महाराज. का बरं तुला संत म्हणा? माझे 4 मठ आहेत. असतील मठ तुझे, पण तू साधू होतोस का? होत नाही महाराज. संत होतो का? होत नाही. पण तुला संत कशाने म्हणा? मी जास्त कीर्तन करतो. प्रत्येक गावामध्ये माझी तारीख आहे. 1 तारीख माझी खुल्ला नाही. 3-3 वर्षापासून माझी तारखा घेतात. पण तू कीर्तन करायची, संत कुठून? संत व्हायचं असेल तर असं व्हावं लागते महाराज. रघुनाथ महाराजासारखं देह गेल्याच्या नंतर ज्याची कीर्ती वाढते त्याला संत म्हणावं. आणि जिवंत राजेपर्यंत ज्यांना भरभराटी करतो ते संत राहत नाहीत का? संत महात्म्य सांगतात, जो मला साधू म्हणा, मला संत म्हणा, असं जो कोणी या कलियुगात म्हणल तर त्याचा तुकोबारा डायरेक्ट धिक्कार केलेला आहे महाराज. धिक्कार केलेला आहे का? त्या संतापाशी विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे. कसं पाहिजे? संत तेथे विवेका असणे कीजे. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे कीजे. संतापाशी विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे. पण कसा वैराग्य पाहिजे? धगधगीत
धगधगीत ज्वाळा अग्नी दैशा, पण त्याला साधू म्हणतात. उगा मानासाठी साधू कोणी होत नाही महाराज, पण त्याचा स्तुपोबारा धिक्कार केलेला आहे. म्हणून याच्यामध्ये आपण कुठंतरी, आणि जो कोणी असा करणारा असेल तर तो सरळ नरकाचा महाराज. हे कुणाचं जीवन आहे? निंदे जीवन, धिक जीवन आहे. या ठिकाणी तुकोबाला हे धिक जीवन झालं. आता निंदे जीवन कुणाचं? तर संसाराचा गाडा खांद्यावर घेऊन रात्रंदिवस संसार माझा 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 म्हणत जो कोणी फिरतो त्याचं जीवन निंदे जीवन आहे. कसं आहे? काय करावी ती मोलाची माकडे, नाचतात ती पुढे संसाराच्या. मग हे जे माकडासारखं संसारामध्ये माझं 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 म्हणणारे, आणि त्याला मात्र तुकोबाराने निंदे जीवन सांगितलेलं आहे. आता तिसरं जीवन आहे स्तुत्य जीवन. स्तुत्य जीवन कुणाचं? तर त्या ठिकाणी संत माय झोपीतच चाललंय की तुम्ही नाही झोपला का? माय मी लय जीवाला कुठं सांगणार बरं. स्तुत्य जीवन साधकाचं. आता साधक कुणाला म्हणाव? जो रात्रंदिवस देवाच्या साधनासाठी साधन रूढ असतो, जो देवासाठी रात्रंदिवस तळमळ करतो, देवासाठी अहो रात्र देवाची ध्यास लागतो, आणि त्यालाच साधक म्हणावं. आपला साधक बघा, साधक व्यवहार असा महाराज, किसी को न बाधा बने उसी का नाम साधक. कुणामध्येच काही अडथळा आणत नाही त्याला साधक म्हणावं. चला हो वर्गणीला, चला पट्टी करायला, नाही हो आता आम्हाला खपत नाही तुम्ही करा, त्याला साधक म्हणतात. माझं पत्रिकेत नाव नाही, माझं का सत्ता आहे का असं म्हणणारा साधक म्हणतात का? मग साधक कुणाला म्हणावं? रात्रंदिवस देवाचं ध्यान करणारा, देवाच्या नामाचं जप करणारा, रात्रंदिवस ग्रंथ वाचणारा, त्याला साधक म्हणावं. बघा एका ठिकाणी तुकोबाराने सांगितलेलं आहे साधक कुणाला म्हणावं? ज्याच्याकडे त्रिसूत्री साधना आहे त्यालाच साधक म्हणलं पाहिजे. कोणती त्रिसूत्री साधना? एका अभंगामध्ये तुकोबाराने स्पष्ट सांगितलेलं बघा. गीता भागवत अखंड चिंतन. गीतेचं भागवताचं जो चिंतन करतो, मनन करतो, ध्यान करतो, श्रवण करतो, आणि रात्रंदिवस देवाच्या नामाची नामवळी गातो, त्याला साधक म्हणलं पाहिजे.
साधक तुकोबाराय सांगतात त्रिसूत्री साधना जो कोणी करतो त्याला तुकोबाराय साधक म्हणतात. गीतेचं श्रवण, भागवताचं श्रवण, गीता कशासाठी ऐकावं, भागवत कशासाठी ऐकावं, फार संत महात्म्याने सांगितलेलं आहे महाराज. बघा, गीता का श्रवण केली पाहिजे, गीतेमध्ये काय आहे आणि भागवतामध्ये काय आहे, तर संत महात्मे सांगून जातात गीतेमध्ये जगावं कसं, गीतेमध्ये जगावं कसं आणि भागवतामध्ये मरावं कसं हे सांगितलेलं आहे. आता भागवत ऐकल्याच्या नंतर कळलं पाहिजे की आपण कसं मरावं, गीता ऐकल्याच्या नंतर आपण असंच वाटलं पाहिजे की आपण जगावं कसं. परंतु आता तसलं राहिलं नाही महाराज. माफी मागून बोलतो, भागवतामध्ये मरण डोळ्यासमोर आणून भागवत श्रवण केलं पाहिजे. परंतु आता तसली गोष्ट आली नाही. आता ढिंचिक निघाले म्हणून भागवतामध्ये लोक नाचायला लागले. नाचायचं नाही, मरण डोळ्यासमोर आणून वागलं पाहिजे. म्हणून जो कोणी गीतेचं, भागवताचं, पांडुरंगाचं नामस्मरण करतो, रात्रंदिवस देवाचं ध्यान करतो, आशाला जगद्गुरु तुकोबाराय स्तुत्य जीवन म्हणतात. आता हे स्तुत्य जीवन झालं, पण आता निंदे जीवन कळालं, धिक जीवन कळालं, स्तुत्य जीवन कळालं. मग आता धन्य जीवन कोणाचं आहे, तर संत महात्मे सांगतात, तुकोबाराय सांगतात, ज्याच्या अंतकरणामध्ये दया आहे, ओतप्रोत दया फळलेली आहे, त्याचंच जीवन धन्य आहे, असा अभंगाच्या पहिल्या धन्यता देतात. कोणाच्या अंतःकरणामध्ये दया भरलेली आहे, तर संत महात्मे सांगतात संतांच्या हृदयामध्ये दया असणारी वस्तू आहे. म्हणून दयात धर्म का मूळ आहे, म्हणजे धर्म दया हे संतांपाशी आहे. म्हणून धन्य हे संत राहू शकतात असं तुकोबारायचं ठाम मत आहे. का कोणत्या संताला धन्यता दिलेला आहे, तर नामदेव रायांनी स्पष्ट सांगितलेला बघा महाराज.
धन्य ते निवृत्ती, धन्य तो सोपान, धन्य हा निदान ज्ञानदेव. अरे म्हणजे ज्ञानोपाराय धन्य, निवृत्तीनाथ धन्य, सोपान काका मुक्ताबाई हे धन्य. म्हणून यांना धन्यता दिल्या महाराज. या जगतरूपी संसारामध्ये हे संत अवतीर्ण झाले म्हणून यांच्या हृदयामध्ये ओतप्रोत दया भरलेली आहे म्हणून त्यांना धन्यता दिल्या आहेत. ज्ञानोपारायला धन्यता या संप्रदायाचे मूळ पाया ज्ञानदेव रचिला पाया ज्ञानोपाराय धन्य. तर आता शेवट सांगतो महाराज. आता आतमध्ये बघायचं नाही, तुम्हाला कळते सर्व. शेवट कोण आहे? तुका झालाशी मग ज्ञानोपारायने पाया रचिले धन्य, तुकोबाराय कळ झाले धन्य तुकोबा समर्थ. मग तुकोबाराय ज्ञानोपाराय धन्य, तर तुकोबाराय पर्यंत धन्य हे कोण आहे? फक्त संत महात्मे. म्हणून संतांना धन्यता दिली आहे. का? त्यांच्या हृदयामध्ये दया ही भरलेला आहे. ओतप्रोत दया आहे. इतकी दया आहे महाराज, इतकी दया आहे. संत बघा थोडं तुम्हाला सांगून जाईल किती दया आहे. माय तुकोबारायाला एकच पत्नी होती, एक वारली आणि त्यांच्या पत्नीला एकच साडी होती नेसायला. आणि एकच साडी नेसावं, आतल्या ते धुवावं, पिळावं, वाळू घालावं, दुसऱ्या दिवशी तेच नेसावं. एकच साडी होती. तुकोबाराय ब्रह्ममुहूर्तावर उठले, एका दिवशी बाहेर निघाले तर रुक्मिणी आई साहेबांनी म्हणते देवाला, देवा तुमच्या तुकोबारायाला लई दया आहे त्यांच्याकडं असं म्हणता. बघू का तुकोबारायाची परीक्षा? रुक्मिणीला पांडुरंग म्हणते, रुक्मिणी माझ्या तुकोबारायाच्या नादाला लागू नको. ते तुकोबार आहेत, वैराग्याची मूर्ती आहे, त्याच्या नादाला काय नाही पाहतेच म्हणते. तुकोबारायाने ब्रह्ममुहूर्तावर उठून भंडारा डोंगरावर भजनाला जात असताना एका म्हातारीचं रूप घेतलं आणि अंगावर साडी जीर्ण घातली, फाटकी घातली, चोळीला गाठी घातली आणि ते म्हातारीचं रूप घेऊन तुकोबारायापुढे म्हणाले, तुकाराम बाबा रे मला फार थंडी वाजायला लागली आहे आणि मला नेसण्यासाठी साडी नाही, तुझ्या बायकोची एक साडी असल्याची. आणि तुकोबाराया भंडारा डोंगरावर निघाली की मग त्यांची बायको त्या टायमाला उठत होत्या. तवाच्या बायका पहाटे उठत होत्या, ब्रह्ममुहूर्तावर उठायच्या. नवरे कामाला गेले की बाया स्नान संध्या करून कामाला लागायच्या. आताच्या बायका तसे नाही महाराज. आता सूर्याची किरण अंगावर पडल्यावर उठत नाही. मग त्या बाईनं तुकोबाराय बाहेर पडले, हे लगेच न्हाणीत गेले. तेव्हा मोरी म्हणत होत्या, थोडं भाषा बदलली, नंतर न्हाणी झालं. आता काय म्हणतात? आता इंग्रजी आले महाराज. बाथरूम. त्या बाथरूम मध्ये गेल्या कणकीमध्ये आणि आतल्यात साडी पिळल्या, असं कणगीर वाळा टाकल्या आणि ते वाळत होती. तिने त्यांनी स्नान करीत होत्या आणि या म्हातारीनं म्हणलं मला एक साडी दे. आता बायकोची साडी द्यावावं का न द्यावं? आता तवा काय आमच्या बायकाला असल्यामुळे असं कपाट भरून साड्या नव्हत्या महाराज. आताच्या प्रत्येक बायाला महाराज कपाट भरून साड्या, परंतु त्या बाईला एकच साडी होती. तुकोबारायाला धर्म संकट पडलं. तुकोबारायाने मागचं मोठं न विचार करता माघारी आले, त्या कणगीवरची साडी घेतली त्या म्हातारीला दिली. भंडारा डोंगरावर हमी करा बरं. आपल्या बायकोला एकच साडी राहावं, तेवढी दान करावं, निघून जावं, संध्याकाळी जेवायला यावं. कसं होईल म्हणतो आमचं. पण ते तुकोबारायाची पत्नी होती हो. तिनं मागचं म्हणून निघून गेले महाराज तुकोबाराय. एवढी एक साडी असते तर अंतःकरणामध्ये दया ही वृत्ती होती. आता पुढचा विचार करायचा नाही. देवानी आले, पितांबर दिलो, ते भाग निराळा झाला. परंतु संत महात्म्याच्या अंतःकरणामध्ये दुसऱ्याबद्दल दया आहे म्हणून ते संत धन्यतेला प्राप्त आहे. मग तसे धन्यतेला प्राप्त झालेले संत
धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी संत महात्मे दयेचे सागर आहेत महाराज. मग तसे दयवान संत महात्मे इतर कशासाठी येतात? येथे उपकारासाठी, उपकार करण्यासाठी तिथे येतात महाराज. इथं उभं येत नाही, उभं येत नाही, पण ते कुठे नाही आले घरजा वैकुंठी, वैकुंठात राहणारे संत महात्मे. तुकोबारायचं घर कुठं आहे? निरंजनी आम्ही बांधलेले घर निराकार निरंतर राहिलोसे. तुकोबारा वैकुंठात राहणारे. ज्ञानोबाराय वैकुंठ भुवने संत महात्मे वैकुंठात राहणारे. परंतु इथं आले कशाला? येथे उपकारासाठी. आता श्री संत रघुनाथ महाराजांनी इथं कशासाठी आले? तुमच्यावर आमच्यावर उपकार करण्यासाठी आले महाराज. संत महात्मे उभे येत नाहीत. आपण जर डोहामध्ये बुडायला लागलो की मग ते डोहातून वर काढण्यासाठी येतात महाराज. बुडत हे जण न देखणे डोळा येतो कळवळा. म्हणून या संत महात्म्याचं येण्याचं एकच उद्दिष्ट आहे महाराज, आपणासाठी संत महात्मे येतात. आता उपकार, उपकार म्हणजे काय? उप म्हणजे जवळ, कार म्हणजे करणे. कुणाच्या जवळ कर्म करा. पर उपकार म्हणजे पर म्हणजे जवळ, कार म्हणजे करणे. म्हणजे कुणाला जवळ करणे? परमात्म्याला जवळ करून देण्याचं काम करणे म्हणजे उपकार करणे. परमात्म्याला जवळ करतात. आता उपकार करणारे बरेच पदार्थ आहेत. रवी चंद्रो घना नदी गावचो सज्जना येते उपकार. म्हणजे सर्व सूर्य, चंद्र, नदी, मेघ, झाड हे सगळे उपकारी. सूर्य प्रकाश देतो, चंद्र अमृत देतो, झाड हे ऑक्सिजन देतो. झाड उपकारी आहे.
तोडाय गेल त्याला मी सावली देतो, लावलं त्याला मी सावली देतो. ज्ञानोबाला स्पष्ट सांगितलं महाराज, हांडावया घाव घाली का जयाने लावणी केली दोघाशी वृक्ष तुझैसा. हे नदी कोणी बी आंघोळ करा आणि त्याच्यात काही बी धुवा, फेरी पाप ताप, नदी तिरीत पापादप समुद्राचा आहे आप गंगेचे दंशे. म्हणजे सर्वांचं पाप पुण्य फेडत जाणारी म्हणजे नदी आहे, म्हणजे ही उपकारी आहे. मेघ सुद्धा उपकार करतो, परंतु गाय उपकारी आहे. गायीचं शेण पवित्र, गायीचं गोमूत्र पवित्र, गायीचं दूध पवित्र, आखी गाय पवित्र. ज्ञानोबरांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, पाणी पा दूध पवित्र आणि गोड, पासेज पदराचं त्वचेची आपद्राड अडीरून गोचीड अशुद्ध काम. म्हणजे गायीचं दूध पवित्र आहे. संकरित गायीचं दूध पवित्र नाही, आपल्या गायीचं दूध पवित्र आहे. म्हणून हे लौकिक उपकार करणारे हे जे पदार्थ आहेत हे लौकिक उपकार करतात, पण अलौकिक उपकार करणारे म्हणजे संत महात्मे आहेत. म्हणून अलौकिक उपकार करतात. 4 वर्ग पडतात बघा, उपकार्यावर अपकार, अपकार्यावर अपकार, उपकार्यावर उपकार आणि अपकार्यावर उपकार, असे 4 वर्ग पडतात. काही लोक उपकार्यावर अपकार करतात किती नसतात. आता बघा उगा तुम्हाला मूवी सांगून जातो, जिथे जियला हे जीवरू तरी तिथे जी मनी वेबी चालू कायमी भस्मासुर अर्जुन म्हणे. भस्मासुरासारख्यावर उपकार केले तर त्यानंच महादेवाच्या डोक्यावर हात ठेवायला निघाला. आहेत का नाही असे समाजामध्ये लोक आहेत. आपण ज्याचा उपकार करून त्याला मोठं केलं का, आपल्या विरोधात त्यालाच फॉर्म भरते. बरोबर आहे की नाही? उपकार्यावर अपकार करणारी जात महाराज हे मागे राहून मोठं होते आणि त्याला पैसे जमले की त्या ज्याच्या समोर होतात त्याच्याबरोबर फॉर्म भरायला वाटते. म्हणजे अपकार्यावर उपकार्यावर अपकार करणारा एक वर्ग. आता काही उपकार्यावर उपकार, उपकार्यावर उपकार. शुकाचार्यानं पांडवाच्या यज्ञात एक शीत भाताचं खाल्लं, 7 दिवस भागवत सांगून परीक्षिती राजाचा उद्धार केला. ते उपकार्यावर उपकार. आता एक वर्ग असा आहे अपकार्यावर अपकार. बघा तुम्ही पांडव प्रताप काढून बघा. शस्त्रार्जुनानं जमदग्नी ऋषीला मारलं आणि त्यांची कामधेनू नावाची गाय घेऊन निघाला. हे परशुरामाला कळालं, मग ते लगेच धावत आले आणि त्या शस्त्रार्जुनाचं मुंडकं तोडलं. म्हणजे त्यांनी ह्यांच्या वडिलाला मारलं आणि ह्यांनी त्यांना मारलं. म्हणजे अपकार्यावर अपकार. आता एक वर्ग असा आहे बघा, ते अपकार्यावर सुद्धा उपकार करणारा वर्ग आहे. तो वर्ग म्हणजे संत. नाथ महाराजांनी भागवतात सांगितलेला आहे, अपकार्या जेने उपकार केला त्योची दादूला परमार्थी म्हणलेला महाराज. म्हणजे अपकार्यावर जो उपकार करतो, अपकार्यावरी जो उपकार केला, म्हणजे जो अपकार्यावर उपकार करतो तो खरा परमार्थी आहे. कोण परमार्थी? संत महात्मे महाराज अपकार्यावर सुद्धा उपकार करतात. एवढं त्यांच्याकडे आहे. तुम्हाला मी छोट दृष्टांत सांगतो, तुम्हाला कळत. म्हणजे संत महात्मे किती उदार आहेत, त्यांच्या हृदयामध्ये किती दया आहे, अपकार्यावर उपकार करतात. बघा एकदा ज्ञानोपरायाला किशोरबा खेचरानं गावच्या बाहेर काढून दिलं, निश्चित बेटावर राहायला निघाले. 3-4 दिवस अन्नाचा कण मिळाला नाही महाराज. थोडं धावतामध्ये सांगतो तुम्हाला. 4 दिवस अन्नाचा कण मिळाला नाही. एका दिवशी मुक्ताईनं ज्ञानोबरायाच्या खांद्यावर हात ठेवली. ज्ञानोबरायांनी फिरून पाहिलं, काय ग मुक्ते काय झालं? काय नाही म्हणजे ज्ञान दादा, अरे 3 दिवसापासून पोटात अन्नाचा कण चक्कर यायला लागलेली आहे, काहीतरी बघ ना. बहिणीसाठी म्हणून आणि त्या आळंदी गावामध्ये असं बहिष्कार घातलं होतं, जो कोणी त्या संन्यासाच्या पोराला भाकर मधुकरी देतील त्याला गावातून बहिष्कार करण्यात येईल, गावातून हाकलून देण्यात येईल, अशी डांगुरी पिटवलं होतं महाराज. आता कोण देईल मधुकरी? तरी बहिणीसाठी
ज्ञानोबारायांनी बगल जोडी घातली आणि ताड 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 आळंदीमध्ये आले आणि एका घरी येऊन मधुकरी असं त्याने आवाज दिला. मधुकरी मग आवाज दिला. त्या घरातली गृहिणी म्हणजे कोण आहेस बाळा तू? त्यावेळेस ज्ञानोबाराय म्हणजे आई मी विठ्ठलपंताचा ज्ञान आहे हो, मला मधुकरी द्या. तेवढ्या अवकाशामध्ये तिचा नवरा बाजूला होता. कोण आहे का? आहे ते विठ्ठलपंताचं ज्ञान आहे. अरे पण त्याला हाकून दे म्हणजे पुढे दे. ते बाबांनी बघितलं तर आपल्याला गावात राहून देत नाही. हाकल पुढे जा बाळा. पुढे पुढे गेले. पुढे गेल्यावर एका घरामध्ये अख्खं गाव, आता सांगण्याचा उद्देश म्हणजे अख्खं गाव पायाखाली घातलं. कोणी मधुकरी दिली नाही. एका शेवटच्या घरी मधुकरी मागण्यासाठी गेले आणि तिथं जाऊन म्हणले मधुकरी. मधुकरी म्हणल्यानंतर त्या घरातली गृहिणी म्हणली बाळा कोण रे तू? आतून आवाज आला. त्यावेळेस ज्ञानोबाराय काय ज्ञानोबारायचं रूप होतं महाराज, काय चेहरा होता, काय सूर्याचे हजार सूर्य त्यांच्या चेहऱ्यावर उगवले का असं ज्ञानोबारायचा चेहरा होता. ज्ञानोबारायने म्हणते माय मी विठ्ठलपंताचा ज्ञान आहे हो, मला मधुकरी द्या. माझ्या बहिणीनं 3 दिवस झालं काही खाल्ली नाही आणि तेवढं माझ्या बहिणीसाठी अर्धी भाकरी द्या ना. तेवढ्या अवकाशामध्ये बाईनं म्हणली बाळा थांब माय तुझ्यासाठी मी थोडी मधुकरी आणतो. म्हणून त्या काळातली तसे काही दान धर्म करणारे लोक होते म्हणून तर आळंदीमध्ये ज्ञानोबारायची समाधी झाली महाराज. मग त्यावेळेस त्या बाईनं घरात गेली, एका ताटामध्ये अर्धी भाकरी घेतली. ज्ञानोबारायला मधुकरी वाढणार. आता ज्ञानोबारायला वाटलं आता माझी मुक्ता एवढी अर्धी भाकरी खाईल आणि 3 दिवस अजून 2 दिवस तर मला त्रास देणार नाही असं आनंदाचे लहरी ज्ञानोबारायच्या चेहऱ्यावर प्रकट झाले. ज्ञानोबाराय विभोर झाले. आनंद वाटलं. आता एवढी अर्धी भाकर माझ्या झोळीत पडणार, मी जाऊन माझ्या मुक्ताला देणार, माझी मुक्ता खाणार, पण 3 दिवस मला त्रास नाही देणार असं ज्ञानोबारायला वाटायला लागलं महाराज. असं वाटत असताना त्या बाईनं तेवढी भाकरी घेऊन तर समोर आली. तेवढ्या अवकाशामध्ये आणि त्या सिद्धेश्वराचं परिक्रमा करून तिचा नवरा आला आणि आवाज दुरून दिला अगं कुणाला मधुकरी वाटते? थांब. कुणाला मधुकरी वाटते? थांब म्हटल्याच्या नंतर बाई तिलाच म्हणावं पतिव्रता. त्या बाईने तिथंच थांबलं. पतीची या माता अनुसरणी पतिव्रता. जी बाई नवऱ्याच्या आज्ञेत आहे तिलाच पतिव्रता म्हणावं. बरं काय करते तुम्हाला? 3 दिवस झाले त्याची बहीण खाल्ले घे बाई. तिला पतिव्रता म्हणता येईल. जी बाई नवऱ्याच्या माझ्या म्हणता सांगत नाही मी तर तुम्हाला हसवण्यासाठी कुणाची चेष्टा करण्यासाठी आलो नाही महाराज. जी बाई आपल्या पतीच्या आज्ञेत वागते तिलाच पतिव्रता म्हणतात. जी बाईला नवऱ्याच्या मनातलं कळतं तिला पतिव्रता म्हणतात आणि सांगितल्यावर जी बाई काम करते तिला पत्नी म्हणतात आणि सांगितल्यावर बी ऐकायला गेली तिला काय म्हणतात? पतिव्रता जैसा व्रतार पतिव्रते सेवेत राहणारी तिला पतिव्रता म्हणतात. त्या नवऱ्यानं तेवढा लांबून आवाज दिल्या
बाईनं जाग्यावर थांबली महाराज आणि ज्ञानोबरायला काय मजुरी दिली नाही. ज्ञानोबरायचं मन खिन्न झालं. अख्खं गाव पायाखाली तुडून आता एकच घर आहे. शेवटी ज्ञानोबराने त्या घरी गेले. ते घर म्हणजे विसोबा विचाराचं, विसोबा चाटाचं घर. आणि ज्ञानोबरायला जाऊन म्हणते, काका ओ काका, अहो मला मधुकरी द्या ना. अहो तुमच्यासाठी आम्हाला या समाजामध्ये सामावून घेण्यासाठी माझे आई आमचे आई वडील देहांत प्रायश्चित्त घेतलेले आहेत. त्यांनी जीवन समाप्त केले आहे आणि तुम्ही काही की आम्हाला अजून सुद्धा अर्धी भाकरी मिळू देत नाही का? माझी बहीण 3 दिवसापासून उपाशी आहे. माझ्या बहिणीसाठी अर्धी भाकरी द्या. तेवढ्यामध्ये विसोबा खेचराने बाहेर आले. बाहेर येऊन म्हणतात, अरा म्हणजे अरे संन्यासाचं कार्ट आपल्या दारात आलेलं आहे. आता आपलं घर विटाळलेलं आहे. आपलं घर आता सडा समर्जन करावं लागल. आता ह्याला हाकलून दिलं पाहिजे. शिवाशिव झालं. कोण म्हणतंय? विसोबा खेचराने कुणाला? ज्ञानोबरायला महाराज. अहो आपण गावात तर आपण तर दिलाच नाही, गावातल्या लोकांना सुद्धा भाकरी देऊ दिला नाही. एवढी अन्याय, एवढा अत्याचार माझ्या ज्ञानोबरायावर केलं. आणि ते असं शास्त्र सांगतं की महाराज ज्ञानोबरायाच्या बगलातली झोळी काढून घेतली आणि त्याच्यामध्ये खडे माती टाकली आणि त्याची झोळी तरा फाडली आणि ज्ञानोबरायाला दिगंतर करून पाठवून दिलं महाराज. मग एवढी अवस्था झाली. ज्ञानोबराने ताड सिद्धीबेटाकडे गेले आणि त्यावेळेस त्या आंबेनं, आंबा परांबा होती अशी असणारी मुक्ताबाई, तिनं म्हणायला लागली, मधुकरी तर नाही आणला, परंतु माझ्या भावाची कोणतरी उपेक्षा केलेली आहे. माझा भाऊ रागात आहे. मग ज्ञानोबरायाने झोपडीत गेले, ताटी लावून घेतलं आणि त्यावेळेस ज्ञानोबरायाला उपदेश केली. कोणी? मुक्ताबाईने. योगी पावन मनाचा विश्वपाठ ब्रह्मडोरा ज्ञानोबरायाला आणि त्या ठिकाणी सांगितलं, महाराज आता माझा मुद्दा एवढाच आहे, ज्ञानोबरायाला कोरका अर्धी भाकरी मिळाली नाही. आज ज्ञानोबरायचं तुकोबरायचं नाव घेतलं. ज्ञानभा तुकाराम म्हणजे की संध्याकाळी गुलामजाम आहे का नाही? ज्ञानभा तुकाराम म्हणजे की संध्याकाळी गुलामजाम. आता खीरभात कशाचं खाल्लो? नामाचंच खाल्लो. आता एवढा मोठा कार्यक्रम आहे, फक्त नामावर चालले. कुणाच्या? संत महात्म्याच्या. त्यांचं नाव घेतो म्हणून तुम्ही आम्हाला इथून बोलिलो. दुसरं काय म्हणा? म्हणून एवढी ताकद त्या संतात होती तरी सुद्धा त्यांना भाकरी दिलं नाही ह्याला. आणि कोण देऊ दिलं नाही? या विसोबानं. तरी एवढा त्रास सहन करून अपकार केले तरी त्यांच्यावर उपकार केले माझी माऊलीनं. काय केलं? संत शिरोमणी नामदेव महाराजांचे त्यांना गुरु बनवलं. एवढी ताकद. अपकार्यावरील जो कोपला, कोपे तात्काळ नागवला. अपकार्याचे उपकार केला तो चिदाधुला परमार्थी. म्हणजे अपकार्यावर उपकार म्हणजे तशा विसोबा खेचराला अपकार केले म्हणून त्यांनी नामदेवरायचं गुरु केले, एवढा उपकार केले महाराज. मग असे काही संत महात्मे त्यांच्यावर दया केली पाहिजे. त्यांच्या हृदयामध्ये उत्स्फूर्त दया भरलेली आहे. आणि बघा एकदा नाथ महाराजांच्या अंगावर एक मुसलमान तुटला, प्रसाद देऊनी मुक्त केला. तुकोबरायला बंबाची बुवांना गोरा त्यांच्या खाटीनं मारलं तरी संध्याकाळी हातपाय चेपायला त्यांच्या दारात गेले. एवढी ताकद कशाची? फक्त उपकाराची. म्हणून ते संत महात्मे इथं कशासाठी येतात? येथे उपकारा. मग वैकुंठात राहणारे मग असे असणारे संत उपकार करण्यासाठी येतात. तुमच्या आमच्यावर उपकार करतात म्हणून एकदा भजन करायचं आहे.
महात्मे दयेचे सागर आहेत आणि अपकारावर उपकार करणारे संत महात्मे. मग हे संत महात्मे कार्य करतात, मग ते कसे बोलतात? लकिके वचन नाही. नाही हे शब्द अलीकडे घ्यावा लागतो तुम्हाला. संत महात्मे कधी खोटं बोलत नाही. आपण कधी खरं बोलत कोण नाही. कोण इतकं बेकार निघाले महाराज, खोटं सर्वजणच खोटं बोलतात. म्हणून या आयुष्यामध्ये कधीच खोटं बोलायचं नाही. म्हणून तर ज्ञानोबा सांगतात, माझे सत्यवादीचे तप भूत केले कल्प. ज्ञानोबाने सत्य बोलले म्हणून ज्ञानेश्वरी तयार झाली. ज्ञानोबाने सत्य बोलले म्हणून अमृत अनुभव तयार झालं. चांगदेव प्राचष्टी तयार झाली. हरिपाठासारखा ग्रंथ तयार झाला. कशामुळं? खरं बोलले, सत्य बोलले म्हणून. आपण सुद्धा खरं बोलायला शिकाव महाराज. परंतु आपण काही खरं बोलत, सकाळी एकाची चहा पितो, कवळी दुपारी एकाचा नाश्ता खातो, दुपारी एकाचा जेवतो, संध्याकाळी एकाची पितो, इलेक्शन दिवशी सासवडीला निघून जातो. मग कधी खरं बोलतो आपण? म्हणून या जन्माला आल्याच्या नंतर खरं बोलायला शिका. प्राण गेलं तर हरकत नाही. संत महात्मे ह्या देहावर उदास असतात. नाही देही उदासीन. हे शरीर आपलं नव्ह, या शरीरावर उदास असतात आणि कधीच खोटं बोलत नसतात. तुम्हाला रामायण माहित असेल महाराज. रामायणामध्ये एक वानर होऊन गेला सर्वांनाच माहित आहे, उगाच टच करून जातो. कुंभकर्ण नावाचा राक्षस युद्धाला आला आणि असा होता कुंभकर्ण. किती मोठा होता सांगू का? त्याला जर समुद्रात उभा करत त्याच्या बेटीला पाणी येत होतं. एवढंच नाही, कुंभकर्ण मेल्यावर त्याच्या डोक्याची कवटी उतारी पडत होती म्हणून, आणि त्या कवटीत पाणी साचलं होतं. तर भीमाच्या अंगामध्ये 10,000 हत्तीचं बळ होतं भीमाच्या. तर त्या भीमाने त्या कवटीत पडले म्हणतो पुचकाळा खायला गेले. कुंभकर्ण कसा असत? एवढा आवाढव्य शरीराचा कुंभकर्ण युद्धाला आला आणि त्याच्यामध्ये एक बारकस वानर पुढे गेलं टुनुकमध्ये उडून. काय म्हणला? तुला मी आत्ता मारतो. ते कुंभकर्णाने त्याला कच पकड आणि असं मुठीत दाबल्यामुळं वानर चिरचिर लागला. त्या वानराचं नाव काय होतं? गंधमादन नावाचा वानर. असं दाबल्यानंतर त्याच्या कानातून, नाकातून, तोंडातून रक्ताच्या चुळकंड्या उडायला लागले. मग त्यावरती वानर खरं होतं बरं. कोण? वानेर. ते माकड खरं होतं. त्या कुंभकर्णाने म्हणा, ए माकडा, एवढं बोलणार का झालं रे? एवढं तुला मी धरून दाबायला लावलं का? तुला एकदा मन की रावणाचा सोडून देतो. काय म्हणतो? तू फक्त रावणाचं मन सोडून देतो. त्यांना म्हणला, हे बघ, मेलो तर हरकत नाही. रावणाचा मन मी रामाचा आहे, रामाचाच राहणार असं म्हणलं महाराज. दाबलं की चिरू करायला. परंतु वानर टमाटा फुटल्यासारखं फुटलं. वानर टमाटा फुटल्यासारखं हातात फुटलं. पण रावणाचं म्हटलं कोण? वानर, आम्ही पुण्या पक्षात थांब. म्हणून महाराज खरं बोला शिका. खोटं कधीच बोलू नये. खरं बोला. लटके वचन नाही. या जन्माला आल्यानंतर धर्मराजा कधीच खोटं बोलले नाही. एकदा अर्ध खोटं अर्ध खरं बोलले म्हणून त्याचं बोट नरकात गेलं, गळून पडलं. किती बोलले? नरोवा कुंजरो. एवढंच म्हणजे ते हत्ती होता का माणूस होता मला माहित नाही. हत्ती तर गेलाच होता. पण एवढंच खोटं बोलत त्याचा अंगठा गळून पडले. आमचं काय काय गळून पडत म्हणला. आम्ही काही कधी खरं बोलत नाही. आमचं काय काय गळून पडत याची काही गॅरंटी नाही. म्हणून या जन्माला आल्याच्या नंतर खरं बोललं पाहिजे आणि ह्या देहावर उदास असलं पाहिजे महाराज. का? हे शरीर आपलं नाही. हे शरीर उसना आहे. शरीर पाचाचा उसनाडीला. हे शरीर आपलं नव्हतं. आपलं जर शरीर असलं तर आपले डोळे कमी होत, आपल्या गुडघ्याला त्रास होत, आपल्याच नवत महाराज. हे शरीर फक्त उसना आहे. एका दिवशी हे शरीर द्यावंच लागणार आहे. म्हणून भक्ताय शेजाना जेणे उदास गेली आशा पास निवारुनी. म्हणून संत
आपले या शरीरावर उदास असतात. म्हणून आपण सुद्धा हे शरीर आपलं नको म्हणून वागलं पाहिजे. जन्माला आल्यावर खरं बोललं पाहिजे. मग एकाने म्हणलं, महाराज तुमचे संत महात्मे खोट बोलत नाही हे मान्य आहे, पण कसं बोलतात? हे मधुरा वाणी ओटे.
आले शेवटच्या चरणात श्री जगद्गुरु तुकोबाला सांगतात मधुरावाणी होती. मधुर बोलतात, संत महात्मे कसं बोलतात, गोड बोलतात, चांगलं बोलतात. ज्ञानोपरायस्पद सांगितलेलं आहे. साचानी मवाळ मिथले कडे रसाळ शब्द जैसे करोड अमृताची. अमृतासारखं गोड बोललं पाहिजे. या जमान्यामध्ये आल्याच्या नंतर आपण माणसाने गोड बोललं पाहिजे. ज्यानं गोड बोलतो आणि त्याचा संसार सुखाचा गोड बोललं पाहिजे. थोडं एक अर्ध्या मिनिटाचं तुम्हाला उदाहरण सांगतो बघा. आता सगळे ह्याच्यासाठी सांगतो, तुमच्यासाठी सांगतो. आपण सुद्धा गोड बोललं पाहिजे. गोड बोललं तरच किंमत आहे. गोड नाही बोललं तर आपलं म्हणजे आग्रह पारू आणि गंगू आत्याच्या घरला जाऊन ताप, एवढंच नाही. आणि त्या पारून हातामध्ये चेरवी म्हणता का तुम्ही, डेकची म्हणता, ताब्या काहीतरी घेतली आणि तिनं घेतली सकाळी सकाळी एवढ्या लांब टाचेचे चप्पल, गोळ्या कापलेली, तक 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 केली पप्पाच्या घरात वाजली बघा. तशी तिनं गेली आणि तेवढ्यामध्ये ते गंगू आत्या अंगण झाडत होती. मी तू गोड बोलायचं सांगतो बघा. अंगण झाडत होती. झाडता झाडता हिने गेली, ए गंगू आत्या काय टाका खराटा द्या ताक, एवढंच होती. ती म्हातारी खैस होती. तिला असं बघितली, खराटा माझा, अंगण माझं, ताक माझं आणि हिचं का रुबाब एवढा. तिच्या घरी 3 म्हशी येत्या, 2 डेरे ताक होतो. तिनं म्हणली बघितले नाही, म्हणली जाता. हिनं तन 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 घरी गेली आणि तेवढं तन म्हणायचे दिली. म्हणते काय, म्हणते सकाळी सकाळी मूड हात केलं. म्हणते मूड हात मी इंग्रजी मध्येच होती महाराज. काही काही लोकांना इंग्रजी बोलायची नाही सवय राहिली. आपिसेच्या घरला कशाला वाट पाठवून दिला, दरवेशेच्या घरला कशाला पाठवून दिला, सकाळी सकाळी माझं मूड हात झालं. अशी इंग्रजी लई लोक इंग्रजी बोलत हो. आमच्या घरच्या बाजूला आमच्या गावात म्हणजे म्हणतो काय झाली. म्हणते काय नाही, म्हणते महाराज लई टेन्शन मध्ये हा. टेन्शन म्हणजे इंग्रजी. मी म्हणतो मग इथं हॉटेल जवळ चाकूच चल. नाही म्हणते महाराज मी लई बिझी आहो. म्हणते टेन्शन बी तिनं म्हणते बिझी. त्यामुळे तिला घरी गेली. थोड्या वेळाला सासूना हातात चरवी घेतली नाही ना ताब्या घेतली. सहज बाहेर आली आणि हिनं अंगण झाडत होती. पण हिचं नातू वल्ल बसलो होतो बाहेर. वल्ल कळते का, सकाळी सकाळी गंगा यमुना नाकातून डोळ्यातून चिपडं, मागून मागून चटी वैदी झालेली आणि काळो भोग. आता हे आमच्या पप्पाचे काय काळभर कलर महाराज. आणि तसलं लेकरू उघडं बसलो होता. हातामध्ये दह्याची वाटी, दह्याचा काला खावला, अंगावर माशाचा बोलबाला असलं घाणेरडं लेकरू बसलो. हिनं गेली आणि त्या रघुबाईने नाटक मला उचलले.
पटकपणे कमरली होती. मंडी आई आत्याबाई असलं सुंदर लेकरू सोडून तुम्ही अंगण झाडाला कुणाची दिष्ट लागल मंडी तेवढं बसलीत म्हणून सोडलं. वसरीत सोडून बाहेर येता येता गंगू आत्याला म्हणते अगं रंगू अगं ताक केला घेऊन जा. तिनं म्हणते आत्याबाई मी चरबी बी आणले नाही तांब्या बी आणले. तिनं म्हणते जाय म्हणते उद्या पाठवून दे माझ्या चरबीत घेऊन जा म्हणते ताक. आता माझा दृष्टांत संपला. सुनानं चरबी आणून सुद्धा ताक नेली नाही आणि सासूनं बिगर चरबीचं ताक नेल्याशिवाय राहिली नाही. कशाचा परिणाम? फक्त गोड बोलण्याचा. म्हणून या जन्माला आल्याच्या नंतर माणूस गोड बोलावं आणि दुसऱ्यानं अपराध केलेलं आपल्या पोटात घालावं. एवढे 6 गोष्टी ज्या भाद्राने केलं, 6 गोष्टी या जन्माला जास्त करायचे नाही म्हणा. 6 गोष्टी. पहिली गोष्ट ज्याच्या अंतःकरणामध्ये दया आहे तो धन्य संसारी. आणि दुसऱ्यावर उपकार केला तो धन्य संसारी. कधीच खोटं बोलायचं नाही तो धन्य संसारी. या देहावर उदास राहायचा तो धन्य संसारी. आणि मधुरासारखं गोड बोलला तो धन्य संसारी. आणि दुसऱ्याच अपराध आपल्या पोटात घालतो, पोट मोठं करतो तेच खरा धन्य संसारी. असं कोण सांगते? संत सांगतात. कोणते संत? ज्ञानेश्वर संसारामध्ये आल्याच्या नंतर आपण चांगलं बघलं पाहिजे. महाराज या जन्मानंतर जन्म पुन्हा पुन्हा नाही. एकदा आपल्याला मिळालाय हे जन्म पुन्हा महाराज का? पावला हा देह कागटाळी नाही रघुवाई घडवाली. एकदा नरदे मिळालेला आहे. तुम्ही भाग्यवान आहात महाराज. या वसूलकरांनी भाग्यवान आहात. ज्यांनी मंदिरात आलं त्यांनी भाग्यवान आहे. देवानं देवे दिला देह भजना मोठा म्हणजे हे भजन करण्यासाठी नरदेह दिलेला आहे. हे नरदेह पुन्हा मिळत नाही. पण या नरदेहाला आल्याच्या नंतर हे नरदेहाचं सोनं करणं का माती करणं आपल्या हातात आहे. म्हणून या जन्माला आल्याच्या नंतर थोडं सोनं करायचा प्रयत्न करा महाराज. हे जन्म पुन्हा पुन्हा नाही. 184 योनी फिरून मग लागे मानवाचं शरीर मिळालेलं आहे. या शरीराला आल्यानंतर हे शरीर सोनं करता येतंय. हे शरीर सोनं करता येतंय. हे शरीर सोनं करता येतंय. तर आज कोणी केलं? या शरीराचं सोनं कोणी केलं? श्री संत रघुनाथ महाराजांनी या शरीराचं सोनं केलं. तुम्हाला मला का करता येत नाही? परंतु आपण तसं वागलं पाहिजे महाराज. काही करायचं नाही, तेवढंच वागलं पाहिजे. कसं वागलं पाहिजे? दुसऱ्यावर दया करा, दुसऱ्यावर परोपकार करा. तुम्हाला जास्त परोपकार करता नाही आलं तर चालू द्या हो. नका देऊ, नका घालू दूध दयामध्ये साथ. नाकाचे तरी उपकार करा. काही तुम्हाला दूध देऊ वाटत नसेल देऊ नका माय. तुम्हाला दही देऊ वाटत असेल तर देऊ नका. तुम्हाला लोणी देऊ वाटत नसेल तर देऊ नका. लोणी तर कोणी देत नाही, परंतु ताक तर द्या. उगा म्हशीला पाजायचं ताक आमच्यासारख्या महाराजाला तर पाजा. परंतु असं झालं महाराज, कीर्तन झाल्यावर कोणी बोलीना. काल्याचं कीर्तन होती, एक पोरग एवढा महाराज चला म्हणजे आमच्या घरला चहा प्यायला. मी म्हणतो का हुशार आहेस रे, कोणीच चहा प्यायला बोलीना, तूच बरं बोलीनास. घरला नेलं महाराज, बाजारून बसलं. म्हणलं महाराज चहा पिता का ताक पिता? म्हणलं मला उन्हाळा दिवस होता, उन्हाळ्यात दिवसामध्ये ताक चांगला राहतंय. बाळ्या ताक आणखी रे. पण ते गेलं घरात गेलं, एक ताब्यावर ताक आणलं. ताक कट महाराज. मग अजून म्हणतो बाळ्या अजून एक ताक आणि पण आणखी. पण
ते पण लगेच माय आठवलं माय महाराज अजून एक ताब्यात ताक मागला नाही तिथं होत म्हणते ते माय म्हणते दे त्याच्यात उंदराचं पिलू मिळतं ते मग ते तांब्या हातात होतं मला राग आलं उंदराचं पिलू पडलेलं ताक पोकत म्हणून ते तांब्या धरून भीती राहतो ते पोरग इथून म्हणत मायो सकाळ संडास ताब्या महाराज पडला असला उपकार करू नका होता होईल तेवढं चांगला उपकार करा ते घडलं नाही पण तुम्हाला सांगणार एवढी अजून परिस्थिती आहे महाराज परंतु सांगण्याचं होते उपकार करा चांगला उपकार करा एवढंच नाही मुकाचे जीवन तरी पाजा फुकटचं पाणी तरी लोकांना पाजण्याचा प्रयत्न करा लोकांवर उपकार करा एखाद्या वेळेस आपल्याकडे गडगंज संपत्ती आहे भरपूर संपत्ती आहे त्या संपत्तीतलं एखाद्या गोरगरिबाच्या मुलीबाळीचं लेकराचं लग्न होत असेल एक साखरेचं पोतं दान करा नाही मंडळी एक साडी चांगली घेऊन द्या काहीतरीच आपण केलं पाहिजे या जन्माला येऊन दुसऱ्यावर परोपकार केलं पाहिजे आणि दया अंतकरणामध्ये ठेवलं पाहिजे लई पोट मोठं करा माय तुम्ही सासूनच चुका जरा पोटात घाला तरच त्या पत्नीला किंमत आहे रात्रभर कीर्तन आहे किती सकाळला बट 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 सुनाला शिवाय देते काय फायदा आहे काही फायदा नाही म्हणून आपलं पोट थोडं मोठं करायला शिका एवढं ज्याच्या हातातून घडलं आणि तोच या जगदरूपी संसारामध्ये आल्याच्या नंतर धन्य ते संसारी असं सांगणारे माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणून एकदा तुकोबारायचं तुम्हाला आम्हाला मोठ्या हक्काने प्रेमाने भजन करायचं का त्या तुकाराम महाराजाच्या नावातच ताकद आहे तुकाराम तुकाराम ज्या वेळेस देवाचं नामस्मरण केलं तर या शिवावर सुद्धा येत नाही दड 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 गावा राम नामाची शिवा सुदर्शन घ्यावा कीर्ती पिरे भोवती म्हणून या नामधारकाच्या शिववर येम सुद्धा येणार नाही एवढी ताकद माझ्या तुकोबारायात आहे मग ते तुकोबारायाचे एकदा नामात आपलं हुजूर हे पंढरपूर झालं पाहिजे पंढरपुरात वाळवट झालं पाहिजे महाराज आणि आपली हाक आणि देवाचं नामस्मरण पांडुरंगापर्यंत पोहोचलं पाहिजे पांडुरंगाला वाटलं पाहिजे अरे पंढरपुरात राहण्यात काही मजा नाही आज हुलसूर मध्ये 8 दिवस जाऊन राहावं एवढं देवाला सुद्धा वाटलं पाहिजे म्हणून सर्वांनी एकदा प्रेमानं हात वर करा मी चहा घेऊन चालतंय का नाही महाराज एकदा प्रेमाने भजन करा
या
तुकारासाठी आले गरजा वैकुंठी मधुरावाणी होती तुका म्हणी वाव होती देव उपकारासाठी आले गरजा वैकुंठी येता उपास तुमच्या समोर बोलण्याचा योग आला आणि श्री हरिभक्ती परायण श्री संत रघुनाथजी महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्तानं अशा भव्य दिव्य कार्यक्रम त्या कार्यक्रमामध्ये माझ्यासाठी एका छोट्याशा माणसाची उपस्थिती लाभलेली आहे. त्या ठिकाणी सर्व गुरुजन मंडळी बसलेले आहेत. एक एकाहून बळीरे आणि मोठमोठे महात्मे या ठिकाणी पुढे माझ्या समोर बसून आहेत आणि त्यांच्या समोर काय बोलावं का नाही आतापर्यंत मला कळालं नाही. जशी दादासाहेबांनी बुद्धी दिली तशा प्रकारचे मी तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न केला. जाता जाता एक सांगून बघा, हात जोडून विनंती करून सांगून जाईल की अशा महत्त्वाच्या समाधी सोहळ्यामध्ये आणि या गुणाच्या गळ्यात जर माळी नसतील तर एक तर माळ घाला आणि देवाचं नामस्मरण करा आणि तुकोबारायचं पांडुरंगाची माळ गळ्यात घाला आणि कपाळाला कोणी चंदनाचा टिळा लावा आणि कुणाला जर होत असेल तरी एकादशीचं व्रत करा. आणि एवढं जर आपल्या हिंदू धर्मामध्ये केलं तर आपलं शरीर पावन होतो आणि चांगल्या प्रकारचं मागायला शिका. महाराज एवढंच करा. हिंदू धर्मामध्ये तुम्हाला गंध लावायला लाज वाटत असेल तर लावू नका, फुक्का लावायला लाज वाटत असेल तर लावू नका, परंतु कपाळाला अष्टगंध लावा. का? देवाचं नावाचं तुम्हाला राग येत असेल, देवाच्या नामाचं तुम्हाला कंटाळा येत असेल ते त्या असू द्या बाजूला. मी युट्यूब समोर बोलतो, मी हिंदू धर्माचा आहे एवढं तरी आपल्याला कळलं पाहिजे. मी हिंदू धर्माचा आहे, मी हिंदूच्या पोटी जन्माला आलेला आहे. माझ्या कपाळाला काहीतरी असायला पाहिजे, हे दुसऱ्याला कळायला पाहिजे. एवढं तरी तुम्ही वागा सांगतो. आणि कुणाच्या गळ्यात माळी नसेल तर उद्यापासून महात्मे येणार आहे तुमच्या गावामध्ये. कोणता तरी चांगला महात्मा तुम्हाला जसा पटला जसा कळाला त्या महात्म्याच्या हाताने तुम्ही गळ्यात माळी परिधान करा आणि महाराजांचं नामस्मरण करा. भगवंताचं नामस्मरण अहोरात्र करा आणि तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. महाराज कलियुगी उद्धार, या कलियुगामध्ये फक्त देवाच्या नामस्मरणाने उद्धार आहे. म्हणून हात जोडून सांगतो, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. तुम्हाला जसं जसं जमलं तसं नाथ महाराजांनी सांगितले. महाराज हरी बोला देता, हरी बोला घेता, पैसता उठता, हरी बोला पांडता, हरी बोला. काय शब्द नाथ महाराजांनी वापरले महाराज? तर होता होईल तो देवाचं नामस्मरण करा, तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. आणि नामस्मरणानं आणि श्री संत रघुनाथ महाराजांचं एवढं भव्य दिव्य कार्यक्रम एवढं मठ झालेला आहे. म्हणून आपण सुद्धा चांगला वागण्याचा प्रयत्न करा. जाता जाता बोलण्याच्या वेगामध्ये माझ्या तोंडातून काही अपशब्द गेले असतील तर मोठ्या अंतःकरणाने माफ करा. काही तुम्हाला चांगलं वाटत असेल तर घरी घेऊन जा. एवढंच बोलतो. माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. आणि या ठिकाणी युट्यूब चॅनल आहे आणि नाव बी तसंच आहे, मनोभावे सेवा. आणि मनाभावापासून सेवा करणारे जसं मी सेवा करतो तसं त्यांनी सेवा करतात. महाराज निस्वार्थ सेवा, आम्हाला कोणा रुपयाची गरज नाही. तसंच आमचे युट्यूब चॅनल वाले महाराज सुद्धा रुपयाची गरज मागत नाहीत. म्हणून त्यांचं एवढंच की त्यांचं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बेल आयकॉनला घंटी दाबा. एवढं केलं तरी भरपूर झालं. महाराज एवढं बोलतो. माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. पायाच्या प्रसाद झालेली सेवा पांडुरंगाच्या ज्ञानोबराय तुकोबराय रघुनाथ महाराजांच्या तुम्हा सर्व जमलेल्या मायबापांच्या दोडबन दादासाहेबांच्या सर्वांच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम. पायाच्या प्रसाद तुका विठ्ठल जय जय.